बुल्ढाना जिले के मोताला तालुका के सिंदखेड़ लपाली गांव में मियावाकी पद्धति से विकसित हरित परियोजना में भीषण आग लगने की घटना सामने आई है। पिछले 5 वर्षों से ग्रामवासियों के सहयोग से तैयार किए गए इस प्रकल्प में हजारों पेड़ कुछ ही समय में जलकर खाक हो गए। सरपंच प्रवीण कदम के नेतृत्व में 20 से 25 एकड़ के क्षेत्र में विकसित यह पहल से भूजल स्तर में भी सुधार हो रहा था। आग में औषधीय पौधे, हरित वनस्पति और सिंचाई व्यवस्था पूरी तरह नष्ट हो गई। आग लगने के कारणों का अभी पता नहीं चल पाया है। हालांकि ग्रामीणों ने मिलकर आग पर काबू पा लिया, लेकिन नुकसान काफी बड़ा हुआ है। आज रोजी दिनांक 1 मे 2026 रोजी सिंदखेडवासियांनी आमच्या ई क्लास जमीनमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली आहे। जवळपास लाखाच्या वरती वृक्ष लागवड करून त्याचं जतनसुद्धा गावकऱ्यांनी केलेलं आहे। या जंगलात मियावाकी जंगल तसेच बिहार पॅटर्ननुसार अनेक मोठी देशी वृक्ष लागवड या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांनी केलेली आहे, ग्रामपंचायतने केलेली आहे। या आधारावरती अनेक मोठी बक्षिसं गावकऱ्यांनी घेतलेली आहे आणि त्याच बक्षिसातनं ही पर्यावरणाला आवश्यक असलेली सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो, असा विकास गावकऱ्यांनी करायचं प्रण हे घेतलेलं आहे। त्यानुसार गावकरी गेल्या 2018 पासून सतत या संदर्भात काम करत आहे। पण आपण बघत आहोत की आज कोणीतरी शेतकऱ्यांनी आपल्या बांधावरती गवत पेटवण्यासाठी किंवा झाडं पेटवण्यासाठी त्या आपल्या शेतामध्ये आग लावली। त्याचे कुठंतरी ठिणगीरूपी आग ह्या आमच्या जंगलात येऊन पडली आणि आपण बघत आहोत तर फार मोठ्या किमतीचं गेल्या 15 एकरच्या परिसरात, जवळपास 15 ते 20 एकरच्या परिसरात आम्ही ठिबक आणि पाईपलाईन करून ही वृक्ष जगवलेली होती। सर्व या ठिकाणी बक्षस्थानी पडलेलं आहे। वृक्षांची सर्व पानं या ठिकाणी भरपडून गेलेली आहेत। प्राण्यांची, पक्ष्यांची घरटी या ठिकाणी नष्टनाबूत झालेली आहे। अंडी आम्हाला इथून आम्ही जेव्हा विजत होतो, आमची गावकरी जेव्हा ही आग विजत असते त्यावेळेस अनेक तितर असे पक्षी या ठिकाणी पडताना आम्हाला दिसलेत, ससे दिसलेत, अनेक या ठिकाणी बक्षस्थानी पडलेले असेल। परंतु एवढंच असूनसुद्धा निसर्गाची जी काही किमया आहे ती आम्ही इथे बघून थक्क झालो। या ठिकाणी एका झाडावरती मधमाशीचं पोळ आहे, पोळ अगदी मोठं आहे। त्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती आणि आमची गावकरी, आमची तरुण मंडळी या ठिकाणी आग विझवण्याचे काम करत होते। अनेक वेळा आपण बघतो की मधमाशाच्या पोळाला थोडा धूर जरी लागला तरी ते पोळ उडतं आणि त्याचा त्रास हा जनसामान्यांना होत असतो। अनेक वेळेस आपण यावेळेस न्यूजला बघितलेलं आहे की ह्या ठिकाणी मधमाशांचा पोळ उठलं आणि गावकऱ्यांवरती आणि त्या वऱ्हाळावरती हल्ला केला आणि त्या ठिकाणी अनेक लोक जखमी झालेत। परंतु या ठिकाणी आम्ही आताही उभे आहोत आणि जस्ट ही आग विझवलेली आहे। बघू शकता की हे खोडसुद्धा जळालेलं आहे। खाली अनेक मोठ्या प्रमाणात गवत होतं, कारण गावकऱ्यांनी गेल्या 7 वर्षापासून कुरण विकास खूप मोठ्या प्रमाणात इथे वाढवून ठेवला होता। इतका मोठा कुरण विकास असताना आग किती मोठ्या प्रमाणात असेल याचा आपण अंदाज लावू शकतो। आणि ह्या झाडाचे सर्व पानं गळून पडलीत, जळून गेली, परंतु अजूनही हे पोळ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि सर्व माश्या ह्या जिवंत स्थितीत आहेत। तर कुठंतरी निसर्ग हा आपल्याला साथ देत असतो। त्या मधमाशांनासुद्धा वाटलं असेल की ही मंडळी आपल्यासाठी आलेली आहे, आपण यांना कुठलाही त्रास देऊ नये। आमची मंडळी तर भानावरच नव्हती की वरती मधमाशाचं पोळ आहे आणि त्यांनी हे इथली आग विझून आज या ठिकाणी पुनश्च ठरवलं की आम्ही परत या ठिकाणी वृक्ष लागवड करू आणि पुन्हा हा जंगल हराभरा करू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सिंदखेड।